नमस्कार. डॉक्टर मंत्र या विशेष कार्यक्रमात मी तेजल चौकेकर खोत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे पोटाचे आजार आणि प्रगत उपचार. तर यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर उन्मेष टाकळकर. नमस्कार डॉक्टर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर उन्मेष टाकळकर यांनी वैद्यकीय क्षेत्रात एक उल्लेखनीय योगदान दिलंय. 1983 मध्ये जालना येथून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र त्यांना मिळालंय. त्यांनी 1987 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथून वैद्यकीय शिक्षण घेतलंय आणि 1991 मध्ये सर्जरीमध्ये मास्टर ऑफ सर्जरी पदवी प्राप्त केली आहे. 2007 मध्ये डॉक्टर टाकळकर यांनी सिग्मा हॉस्पिटलची स्थापना करून एक मोठं पाऊल उचललं. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सिग्मा हॉस्पिटलने जलद गतीने प्रगती केली आणि छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात विश्वासार्ह रुग्णालय म्हणून ओळखलं जाऊ लागलं. डॉक्टर टाकळकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली केअर सिग्मा हॉस्पिटल उत्कृष्टतेचा बेंचमार्क बनलंय, जिथे अत्याधुनिक सुविधा आहेत आणि रुग्णांना काळजीपूर्वक सेवा देण्याची वचनबद्धता देखील आहे. डॉक्टर, तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करते आणि प्रश्नांना आपण सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे की ऍसिड रिफ्लेक्स म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल काय माहिती सांगा. ॲसिड रिफ्लक्स आणि जी-ई-आर-डी याच्यामध्ये हा एक नवीन प्रकारचा म्हणजे आधी होता हा आजार. पण याच्यामध्ये जे गरळ येणं म्हणतात, की म्हणजे आपण जे खातो अन्न ते पूर्ण खाली जात नाही आणि वर येतं. याच्यामध्ये बऱ्यापैकी जे इसोफेगस आणि स्टमक आहे याच्यातला जो वॉल आहे, तो वॉल म्हणा किंवा तिथले मसल फायबर म्हणा किंवा तिथले ते ढिले पडतात. त्याच्यामुळं जो पिंचिंग कॉक मेकॅनिझम आहे, की आपण अन्न खाल्ल्यानंतर ते वर येत नाही. तर ते येणं जर ते थोडं लूज पडलं तर ते वर येतं. त्याच्यामुळे ॲसिड रिफ्लक्स येतो आणि पोटातलं ॲसिड हे वर येतं. वर आल्यामुळे मग तिथे लूजपणा येतो आणि मग पेशंटला बोट काढून म्हणा किंवा बोट टाकून म्हणा किंवा असं टाकून आपल्याला ॲसिड काढायला लागतं आणि झोपताना रात्री गरळ इथपर्यंत येते, घशापर्यंत ॲसिड येतं. असे बरेचसे कारणं आहेत. त्याच्यामध्ये ॲसिडिटी हे मेन कारण आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला जे कारण सांगितलं डाएट हे त्याच्यामध्ये मेन कारण आहे. तर या ॲसिड रिफ्लक्सला जी-ई-आर-डीला मेजॉरिटी ऑफ द टाईम्स आम्ही जे ट्रीटमेंट देतो ते मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे. पण मेडिकल लाईन ऑफ द ट्रीटमेंट जर नाहीच जमली तर जेव्हा लॅग जी जंक्शन त्याला आम्ही हायटच हार्निया असं म्हणतो, तर त्याला ग्रेड 2, ग्रेड 3 मध्ये ज्याला लार्ज व्हॉल्यूम रिफ्लेक्स आहे त्याला सर्जरी लागते. पण ग्रेड 1-2 मध्ये आपण एंडोस्कोपिक ट्रीटमेंटने सुद्धा करू शकतो. त्याच्यामध्ये आर्मा नावाची प्रोसिजर आहे, ज्याला आर्गॉन प्लाझ्मानी क्वाट्री करून म्हणा किंवा रिसेक्शन करून म्हणा, याने हे आपण ते जे जंक्शन आहे ते लूजपणा आहे तर तो टाईट करू शकतो. त्याच्यामुळे काही त्याला इक्विपमेंट्स आहेत, तर त्याच्यामुळे त्याला इक्विपमेंटने त्याला स्टिच घेऊन सुद्धा आपल्याला खालून करता येऊ शकतं. तसे एंडोस्कोपिकच्या बऱ्याचशा नवीन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आलेल्या आहेत. पण याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे, की पेशंट सिलेक्शन क्रायटेरिया, की कोणाला याचा बेनिफिट होईल. मेडिसिनने फेल्युअर झालेलं असलं पाहिजे किंवा जर फार मोठा हार्निया आहे, जो कशानेच होणार नाही, तर त्याला डायरेक्ट सर्जरीसुद्धा सांगू शकतो आम्ही. पण आपली लाईफस्टाईल बदलणे, व्यवस्थित डाएट घेणे आणि फ्रिक्वेन्सी ऑफ मील्स जी आहे, 2 वेळेस पोटभर जेवण्यापेक्षा 4 वेळेस अर्धा-अर्धा जर जेवलं, तर हा ॲसिड रिफ्लेक्स फार कमी होऊ शकतो आणि त्याच्यासोबत जर मेडिसिन असेल, तर ऑपरेशन एखाद्या दिवस टाळता पण येऊ शकतं. आणि ज्यावेळेस अगदीच पॉसिबिलिटी आहे, की याचं काहीच होऊ शकत नाही, म्हणजे याचं सिम्प्टम जात नाही, त्यावेळेस मग आम्ही एंडोस्कोपिक सर्जरी सजेस्ट करतो आणि नंतरसुद्धा त्याच्यानंतरची जी स्टेप आहे, त्याला आम्ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी करतो आणि हे ॲसिड रिफ्लक्सला कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सर्जरी किंवा बाकीच्या गोष्टी झाल्यानंतर सुद्धा प्रिकॉशन घेणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर हा रिकरन्सही याच्यामध्ये परत तो आजार परत येऊ शकतो. निश्चितच डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की इरिटेबल बोवेल सिंड्रोम म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल काय माहिती सांगाल. इरिटेबल बाउल सिंड्रोम हा जो आजार आहे, तो जवळपास जगातल्या प्रत्येक माणसाला म्हणा, कधी ना कधी एकदा थोड्या काळाकरता का होईना होऊ शकतो. 90% लोकांमध्ये हा आजार सापडतो. याच्यामध्ये मुख्य आजार म्हणजे आजार काहीच नसतो, पण याच्यामध्ये जे सिम्प्टम्स आहेत, गॅस होणे, लूज मोशन्स होणे, नंतर पोट दुखणे, पोट फुगणे. पण याच्यामध्ये आपण जर इरिटेबल बाउल सिंड्रोम जो आहे, तर त्याला कुठल्याही प्रकारचा ताप येत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही सापडत नाही. तर याचं जे जेनेसिस आहे किंवा याचं जे इटिओलॉजी सांगितलेली आहे, की न्यूरोट्रान्समिटर थेरी म्हणा किंवा नर्व्ह थेरी म्हणा, गट ब्रेन ॲक्सिस थेरी म्हणा. म्हणजे गटमध्ये सुद्धा, आतड्यामध्ये सुद्धा एक ब्रेन आहे. तर त्याचं कमी जास्त प्रमाणात होणे आणि काही न सापडणे. तर हा जो आजार आहे त्याला आपण इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणतो. याचे 2 व्हरायटीज असतात. एक तर कॉन्स्टिपेटिंग व्हरायटी म्हणजे काय, की आपल्याला मोशन होतच नाही
आणि त्याच्यामुळे त्याला आम्ही IBS-C असं म्हणतो आणि IBS-D असा वेगळा एक आजार आहे, ज्याच्यामध्ये डायरिया होतो. डायरिया म्हणजे पेशंटला लूज मोशन होतात. आपण एंडोस्कोपी करा, अपर जी एंडोस्कोपी करा, कोलोनोस्कोपी करा, स्टूल एक्झाम करा, कुठेही काही असं आपल्याला सापडत नाही, पण पेशंटला तर ट्रीटमेंट आहे. तर अशा लोकांना इरिटेबल बाउल सिंड्रोमना बऱ्यापैकी स्टँडर्डाइज ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये इरिटेबल बाउल सिंड्रोम डायग्नोसिस करण्याकरता आपल्याला हे सर्व इन्व्हेस्टिगेशन करणं फार जरुरी आहे. कारण असं होऊ नये, की आपण त्यांना इरिटेबल बाउल सिंड्रोम असं डायग्नोसिस करायचं आणि पेशंटला अल्सर निघायचा किंवा कॅन्सर निघायचा असं जनरली बराच वेळेस होतं. त्याच्यामुळे सर्व इन्व्हेस्टिगेशन जर नॉर्मल असतील, तरीसुद्धा तुम्हाला त्रास असेल, तर हा एक प्रकारचा मेडिकल आजार आहे. त्याची जी थिअरीज आहेत त्या भरपूर थिअरी आणि याच्या ज्या थिअरीज आहेत त्याच्यामध्ये जगामध्ये इटलीमध्ये रोम क्रायटेरिया म्हणा किंवा बाकीचे जे देश आहेत त्यांनी भरपूर याच्यावर स्टडी करून भरपूर याचे निष्कर्ष काढलेले आहेत आणि याच्यामध्ये अँटीहिस्टामिनिक म्हणा, बाकीचे जे न्यूरोट्रान्समीटर इनिबिट करणारे औषधं आहेत, नंतर ॲसिडिटीचे औषधं आहेत, नंतर कॉन्स्टिपेटिंगला न करणारे औषधं आहेत. असे बरेचसे नवीन नवीन थिअरीज आणि नवीन नवीन औषधं याच्यामध्ये आलेले आहेत आणि हे औषधं आपल्या 2 टायर सिटीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे याचं डायग्नोसिस करणं फार महत्त्वाचं आहे. कारण इरिटेबल बाउल सिंड्रोम असं चालता चालता आपण असं एका दिवसात म्हणू शकत नाही. कारण आपल्याला त्याला वेळ देऊन पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून जेव्हा काही आपल्याला सापडत नाही, त्यावेळेस ते IBS म्हणून त्याला डायग्नोसिस करून त्याची ट्रीटमेंट करणं फार जरुरी आहे. ती जी ट्रीटमेंट आपल्या सगळीकडे उपलब्ध आहे. निश्चित डॉक्टर यकृत बिघाड हे जे आहे ते अनेकांना समस्या होत असतात. मात्र त्यांची नेमकी कारणं काय असतात? त्यांची लक्षणं कुठून सुरुवात होतात? मेजॉरिटी आजकालचे जे पेशंट आहेत गॅस्ट्रोइंटेस्टिनलमधले किंवा GI मधले हे लिव्हर फेल्युअर आहेत. लिव्हर फेल्युअर म्हणण्यापेक्षा लिव्हरचा जो आजार आहे त्याला आम्ही सिरोसिस असं म्हणतो आणि त्याचं मेन कारण ज्याची भरपूर कारणं आहेत, तर त्याच्यामध्ये पहिलं मेन कारण जे आहे ते अल्कोहोल. अल्कोहोल ड्रिंकिंगमुळे जे लिव्हर खराब होतं, हे जवळपास याचं कारण 70 ते 80% लोकांमध्ये हे अल्कोहोलचं कारण आहे. दुसरे महत्त्वाचे कारणं म्हणजे याच्यामध्ये एक तर आहे हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह. म्हणजे रक्ताचा कावीळ जो आहे, हेपॅटायटिस सी पॉझिटिव्ह. याच्यामध्ये जे रक्ताचे आणि संक्रमणित जे कावीळचे आजार आहेत, हे आपल्याला अनडिटेक्टेड जातात. म्हणजे माहितीच नसतं आपल्याला की हेपॅटायटिस बी आहे. पण जेव्हा लक्षात येतं त्यावेळेस ते लिव्हर खराब झालेलं असतं. त्याच्यामुळं ही स्क्रीनिंग टेस्ट म्हणा किंवा आपले रेग्युलर चेकअप्स म्हणा हे फार महत्त्वाचं आहे. तिसरं महत्त्वाचं कारण याच्यामध्ये आहे की पोर्टल वेनस एक्स्ट्रा हेपॅटिक पोर्टल वेन ऑब्स्ट्रक्शन म्हणजे लिव्हरची नस जर बंद आहे किंवा मग लिव्हर फेलचं म्हणजे लिव्हरचा डायरेक्ट कॅन्सर झालेला आहे किंवा डायबिटीसमुळं आजकाल नॅश नावाचा एक आजार आहे जो नॉन अल्कोहोलिक स्टिरोहेपॅटायटिस आहे. म्हणजे जे दारूसुद्धा पीत नाहीत अशा लोकांना डायबिटीसमुळे म्हणा, लाँग स्टँडिंग डायबिटीसमुळं, लाँग स्टँडिंग हायपरटेन्शन किंवा ऑटोइम्युन हेपॅटायटिस म्हणा किंवा आपल्या रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणा, संधिवात म्हणा, अशा लोकांमध्ये जे ऑटोइम्युनसाठी प्रोन असतात, अशा लोकांना सुद्धा लिव्हर अफेक्शन होतं. लिव्हर फेल्युअरची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पोटात पाणी होणे, इसोफेजियल व्हरायसिस म्हणजे GI ब्लीड होणे किंवा अमोनियाचं प्रमाण वाढून डोक्यावर परिणाम होणे, लिव्हर आणि किडनी फेल होणे. त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टी या लिव्हरच्या सिक्विलीमध्ये येतात. त्याच्यामुळं प्रत्येकाची ट्रीटमेंट ही वेगवेगळी आहे आणि अल्टिमेटली ज्यावेळेस लिव्हर जास्त प्रमाणात फेल होतं आणि लिव्हर कामच करत नाही, त्यावेळेस आपण त्यांना लिव्हर बदलण्याचा सल्ला देतो. त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये रिलेटेड पार्टी जी आहे म्हणजे आई म्हणा किंवा बहीण म्हणा किंवा वडील म्हणा, त्यांचं ब्लड ग्रुप मॅच होत आहे आणि ते जर फिट असतील डोनेट करायला आणि लिव्हर प्रोग्राम जो कॅडाव्हरिक लिव्हर प्रोग्राम गव्हर्नमेंटचा आहे, ते म्हणजे कॅडाव्हर ब्रेन डेड जे लोकं आहेत, त्यांचं जर ब्लड ग्रुप मॅच झालं आणि लिव्हर मॅच झालं, तर कंप्लीट लिव्हर त्यांचं आपण त्यांना देऊ शकतो आणि डोनर प्रोग्राममध्ये आपण अर्धं लिव्हर काढून त्यांना देऊ शकतो आणि कॅडावरमध्ये कंप्लीट लिव्हर यांना मिळू शकतं. पण हे लिव्हर टोटल फेल्युअर झाल्यानंतरचा हा उपाय आहे. पण लिव्हर ज्यावेळेस फॅटी लिव्हर स्टेजला आहे, अल्कोहोलिक हेपॅटायटिस स्टेजला आहे, या पहिल्या स्टेजला हेपॅटायटिस बी आहे, या सर्व प्रकारची जी ट्रीटमेंट आहे, ती ट्रीटमेंट आपण पटापट केली पाहिजे आणि जे अल्कोहोल स्टॉप केलं पाहिजे, हेपॅटायटिस बीची ट्रीटमेंट केली पाहिजे आणि जिथे डॉक्टर सांगतात तिथे त्याची ट्रीटमेंट करून हा त्याचा फर्दर डॅमेज जो आहे
तो प्रिव्हेंट केला पाहिजे, जेणेकरून लिव्हर ट्रान्सप्लांटकडे जायची वेळ येऊ नये. कारण लिव्हर ट्रान्सप्लांट हे खर्चिक तर आहेच आहे, पण दुसऱ्यालाही कडून लिव्हर घेणे, त्यालासुद्धा ऑपरेशन करणे आणि याच्यामध्ये ते सक्सेस होणे, त्याच्यामुळं ही एक प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये सक्सेस रेट आहे भरपूर, पण पैसा खर्च करणे, सक्सेस होणे, दुसऱ्याचं ऑपरेशन करणे, या सर्व गोष्टी जर टाळता येऊ शकत असतील, आधीच आपण निदान केल्यामुळं, तर हे करणं फार योग्य आहे. डॉक्टर, तुमच्याशी अधिक चर्चा करायचीच आहे. तुमचं मार्गदर्शन देखील आम्हाला हवं आहे. मात्र कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परततोय. ब्रेकनंतर तुमचं डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर उन्मेष टाकळकर. पित्ताशयातील खडे म्हणजे नेमकं काय डॉक्टर? कारण की पित्त हा खूप कॉमन आजार आहे, त्यामुळे त्याची लक्षणं काय असतील? पित्ताशयातील खडे, ज्याला आपण कॉमनली गॉलस्टोन्स म्हणतो, तर हे फारच कॉमन आजार आहे. जनरली आपण पोट दुखणं याच्याकरता जेव्हा केव्हा सोनोग्राफी करतो, तर 60-70% हे जे पित्ताशयातले खडे आहेत ते आपल्याला रिपोर्टिंगमध्ये येतात. पण आपल्याला त्रास कधी-कधी वेगळा असतो किंवा पित्ताशयाच्या खड्याचाही असू शकतो. त्याच्यामुळं उजव्या बाजूला वरच्या साईडला जर त्रास होत असेल आणि जर काही नॉशिया, व्हॉमिटिंग आणि तो मागे पाठीकडे जात असेल, तर जनरली याला पित्ताशयाच्या खड्याचा अटॅक असं आम्ही म्हणतो, त्याला कोलेसिस्टायटिस असं म्हणतो. आणि तो पित्ताशयातले खडे आणि त्याची पिशवी असा दोघांचाही तो आजार आहे. जेणेकरून ज्याची कारणं भरपूर आहेत. याच्यामध्ये एकतर मेन कारण म्हणजे कोलेस्टेरॉल मेटाबॉलिझम, फॅट भरपूर असणे किंवा पित्ताशयाच्या याच्या खड्यामध्ये किंवा खाण्यापिण्याचं इन्फेक्शन होणे, जे पित्ताशयामध्ये जाऊन इन्फेक्शन करून तिथे स्टोन तयार करणे किंवा प्युअर कोलेस्टेरॉल स्टोनसुद्धा असतात, की कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढल्यामुळे हे स्टोन बाईलमध्ये कॉन्सन्ट्रेट होऊन ते स्टोन होतात. तर याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये पित्ताशयसुद्धा खराब होतं. बरेच लोक विचारतात की पित्ताशयाच्या खड्यामध्ये फक्त खडे काढले तर जमणार नाही का? याच्याचं उत्तर असं आहे की जेव्हा ते खडे आपल्याला अटॅक करतात, तेव्हा जनरली पित्ताशयाची पिशवी आणि खडे या दोघांमुळे अटॅक आलेला असतो. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही ऑपरेशन करतो, तेव्हा पित्ताशयाची पिशवी काढून टाकतो, तिच्यासोबत खडे पण निघून जातात. त्याच्यामुळे इन्फेक्शनचे दोन्ही जे कारणं आहेत, ते दोन्ही कारणं आम्ही ते काढून टाकतो. याच्यामध्ये जे ट्रीटमेंटचा जो भाग आहे, हा जो ट्रीटमेंटचा भाग आहे तो आजकाल फार स्टँडर्डाईज झालेला आहे. पित्ताशयाचं ऑपरेशन करण्याच्या आधी आपण एंडोस्कोपी करणं मॅन्डेटरी आहे, कारण एखाद्या वेळेस पेशंटला अल्सर असणे किंवा दुसरा काही पोटाचा आजार असणे हे आपल्याला माहिती पाहिजे, जेणेकरून पित्ताशय काढल्यानंतरसुद्धा जर पोटात दुखलं किंवा काही दुसरा आजार असेल, तर तो मेडिसिनने आपल्याला टॅकल करता येईल किंवा क्युअर करता येईल. त्याच्यामुळे पित्ताशयाचे ट्रीटमेंट जे आहे ते आम्ही जनरली 2 पद्धतीने करतो. म्हणजे इमिजिएट 24 ते 48 तासामध्ये अटॅक आल्यावर पेशंटचं ऑपरेशन करणे किंवा थोड्या दिवसांनी त्याला अटॅक सबसाईड झाल्यानंतर थोड्या दिवसांनी प्लॅन्ड ऑपरेशन करणे. पण या दोन्ही प्रकारामध्ये लॅप्रोस्कोपी, दुर्बिणीची जी शस्त्रक्रिया आहे ती एकदम बोन आहे. कारण लॅप्रोस्कोपीने पित्ताशय काढणे हे फारच कॉमन आहे आणि हे जनरली आता पेरिफेरीला, तालुका प्लेसेसला सर्व ठिकाणी हे ऑपरेशन होऊ शकते. आणि याची जी लर्निंग कर्व आहे, ते बरेचसे जे यंग सर्जन आहेत किंवा बाकीचे लोक आहेत, यांना बऱ्यापैकी आता ट्रेनिंग झालेलं आहे आणि तालुका प्लेसेसला सुद्धा हे ऑपरेशन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. त्याच्यामुळं दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढून टाकणे हा एक त्याच्यातला उपाय आहे. कॉम्प्लिकेटेड जे पित्ताशयाचे ऑपरेशन आहे त्याला आम्ही रोबोटिक सर्जरीने सुद्धा करतो. त्याच्यामुळं रोबोटिक सर्जरीचं जे हाय प्रिसिजन व्हॅल्यू आहे किंवा चिटकलेलं पित्ताशय असेल किंवा अगदी डिफिकल्ट लिव्हरमध्ये फसलेलं वगैरे असेल, तर अशा लोकांना आम्ही रोबोटिक सर्जरीचा ऑप्शनसुद्धा देतो. आणि याच्यानंतर जी कन्व्हेन्शनल सर्जरी आहे, म्हणजे टाक्याचं जे ऑपरेशन आहे, बऱ्याचपैकी पित्ताशयाची हे अटॅक येऊन ते पित्ताशय चिटकलेलं असतं, त्याला आतडं चिटकलेले असतात. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही याला रेग्युलर टाक्याचं ऑपरेशन करून ते पित्ताशय काढून त्याची ट्रीटमेंट ही करू शकतो. निश्चितच. डॉक्टर, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ब्लीड म्हणजे नेमकं काय आणि पचन संस्थेतील रक्तस्राव का होतं? गॅस्ट्रोइंटेस्टिनल ब्लीड हे
बऱ्यापैकी मोठा आजार हा आहे. गॅस्ट्रोइंटेस्टिनल म्हणजे तोंडापासून तर ते गुदद्वारापर्यंत जिथून रक्तस्राव होतं असे याच्यामध्ये कारणं आहेत. जे मेन कारण आहे ह्याच्यामध्ये एकतर लिव्हरच्या फेल्युअरमध्ये इसोफेजियल व्हरायसिस म्हणजे नळी ज्या असतात, तुमच्या नसा ज्या असतात एंडोस्कोपीद्वारे आम्ही त्याला डिटेक्ट करतो. त्या नसा इसोफेगस आणि स्टमकमध्ये असतात. त्याचं मेन कारण आहे. नंतर अल्सर, नंतर जे वयोवृद्ध लोक आहेत म्हणा किंवा ज्यांना रक्तपातळीच्या गोळ्या चालू आहेत, त्यांनासुद्धा त्याच्यामुळे एखाद्या दिवस अल्सर होऊ शकतो. नंतर फंडिक व्हरायसिस आहे, कॅन्सर आहे. नंतर छोट्या आतड्यामध्ये इन्फेक्शन आहे, मोठ्या आतड्याचं इन्फेक्शन आहे, तिथे पाईल्स आहे, फिशर आहे. तर या सर्व कारणामुळे GI ब्लीड हे होऊ शकतं. याच्यामध्ये मेन ट्रीटमेंट स्टे हा त्याच्या कारणावर अवलंबून आहे. तर हे जे कारणं आहेत जनरली लिव्हरच्या आजाराचं कारण हे आहे की इसोफेजियल व्हरायसिस. त्याला आम्ही बँडिंग करतो. बँड म्हणजे जसं आपण केसाला रबर बँड मारतो, तसं त्या प्रकारचा बँड हा इसोफेगसच्या मध्ये हा टाकला जातो आणि ब्लीडिंग थांबवलं जातं. नंतर फंडिक व्हरायसिस जे आहे, अशा याच्यामध्ये नवीन टेक्निक खूप आलेले आहेत. याच्यामध्ये आता ग्ल्यू नावाचं इंजेक्शन आम्ही इंजेक्ट करतो, जेणेकरून ते पूर्ण जे नस आहे ते सॉलिडिफाय होऊन जातं. अजून एक नवीन टेक्निक आहे की त्याच्यामध्ये एंडोस्कोपिक अल्ट्रासाउंड याच्या माध्यमातून त्या फंडिक व्हरायसिसमध्ये स्प्रिंग कॉईल टाकले जाते, जेणेकरून तिथलं ब्लिडिंग हे थांबून जातं आणि हा नवीन टेक्निक त्याच्यामध्ये आलेला आहे. दुसरं महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये पावडर फॉर्ममध्ये म्हणा किंवा APC म्हणा किंवा याच्यामध्ये जे कॉटरीचे टेक्निक्स आहेत किंवा पावडर स्प्रे आहे, क्लिप डिव्हायसेस आहेत. तर याच्यामध्ये एंडो क्लिप आहे. तर हे दुर्बिणीद्वारे अत्यंत महत्त्वाची जी साधनं आहेत, ते आजकाल आपल्याला उपलब्ध आहेत आणि अल्सर बेस आहे. समजा अल्सरच्या खाली एखादी जर नस असेल, तर त्याला पकडून चिमट्याने आम्ही पकडतो आणि त्याचा रक्तस्राव थांबवतो. नंतर कॅप्सूल एंडोस्कोपीच्या द्वारे सुद्धा ॲडव्हान्स टेक्निक आलेलं आहे. त्याच्यामुळे कॅप्सूल एंडोस्कोपी ही छोट्या आतड्यामध्ये काम होते आणि त्याच्यामध्ये जे नंतर जे ब्लिडिंग दिसतं त्याच्यामध्ये सुद्धा आपण एंट्रोस्कोपद्वारा ब्लिडिंग थांबवू शकतो. तसेच कोलोनोस्कोपीद्वारा या सर्व उपयोग जे आहेत, क्लिपिंग डिव्हायसेस म्हणा किंवा APC म्हणा किंवा रेडिएशन झाल्यानंतरची जी जखमा आहेत म्हणा, याच्याकरता आर्गॉन प्लाझ्मा कोआग्युलेशनसुद्धा हे आपलं व्यवस्थितप्रमाणे आपल्याला व्यवस्थितप्रमाणे त्याप्रमाणे आपल्याला त्या ब्लिडिंगवर कंट्रोल आणता येतो. सो ही सगळी त्याची कारणं आहेत आणि या कारणाला वेगवेगळ्या उपचार पद्धती अवेलेबल आहेत आणि या सगळ्या ॲडव्हान्स उपचार पद्धती जवळपास टायर 2 मेट्रो सिटीमध्ये बऱ्यापैकी ह्या अवेलेबल असतात. केअर सिग्मा हॉस्पिटलमध्ये या सर्व उपचार पद्धती आम्ही नेहमीच रेग्युलरली करतो. निश्चित. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की बद्धकोष्ठता आजकाल खूप वाढत चालली आहे. त्याची कारणं काय आहेत? कॉन्स्टिपेशन याच्यामध्ये फंक्शनल कॉन्स्टिपेशन आणि आजारामुळे होणारं कॉन्स्टिपेशन म्हणजे मोशन न होणे. याचं मेन प्रॉब्लेम म्हणजे आतड्याची हालचाल नेहमी कमी होते. त्याच्यामुळं इरिटेबल बाउल सिंड्रोममध्ये जो कॉन्स्टिपेशनचा प्रकार आहे, आपल्याला सापडत काहीच नाही, पण आपल्याला कॉन्स्टिपेशन आहे. याचे 2 वेगवेगळे कारणं आहेत. त्याच्यामुळं फंक्शनल जे कॉन्स्टिपेशन आहे, जे IBS आणि याच्यामुळे जे होतं, तर त्याच्याकरता आपल्याला रेग्युलर एक्सरसाइज करणे, कोलोनोस्कोपीने डायग्नोसिस करून घेणे, काही आजार तर नाही आहे ना, नंतर त्याची ट्रीटमेंट करणे आणि काय म्हणतात त्याला की रेग्युलर डाएट पॅटर्न जो आहे, तो डाएट पॅटर्न व्यवस्थित ठेवणे, पाणी जास्त पिणे आणि आहारामधलं फायबरचं जे प्रमाण आहे, ते फायबर प्रमाण जर जास्त असेल, तर कॉन्स्टिपेशन सुरळीत व्हायला फारच मदत होते. आणि याचे जे नवीन ड्रग्स आहेत, हे मेडिकली ट्रीटेबल आहे आणि सायकॉलॉजिकली सुद्धा एक एक याच्यामध्ये एक मानसिकचा एक अंशसुद्धा असू शकतो. त्याच्यामुळं त्या आजाराचे जे लोकं असतात त्यांनासुद्धा हा कॉन्स्टिपेशनचा ड्रग साईड इफेक्टमुळे सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळं पेशंट कुठला ड्रग घेत आहे, पेशंटला काय सिम्प्टम्स आहेत, नंतर कोलोनोस्कोपी किंवा सिग्मॉइडोस्कोपी झाली आहे का नाही आहे, असं सर्व व्यवस्थित बघून आपण कॉन्स्टिपेशनचं डायग्नोसिस हे प्रायमरी आहे किंवा सेकंडरी आहे, हे बघून त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित आपल्याला करता येते आणि व्यवस्थित त्याची डाएट पॅटर्न मॉडिफाय करणे, नंतर गोळ्या हळूहळू कमी करणे आणि असं करून नॅचरल आपलं मोशन करण्यामागे जो आपला कल आहे, तो आपण आणू शकतो आणि कॉन्स्टिपेशनचा आजार हा बऱ्यापैकी आपण कंट्रोलमध्ये घेऊ शकतो आणि त्याची ट्रीटमेंटसुद्धा करू शकतो. डॉक्टर, काय ना पोटाच्या समस्या, आजार खूप वाढत चालले. त्यामुळे पोटाच्या या सर्व आजारांपासून दूर राहण्यासाठी काय करायला हवं? याबद्दल काय आम्हाला मार्गदर्शन करू शकाल? जनरल गाईडलाईन्स पोटाच्या आजाराकरता अशी आहे, की तुम्हाला सिंपल एक्झाम्पल आहे, की आपण जर एखादी गाडी चालवतो आहे, तर गाडीला इंधन हे पेट्रोल आहे.
त्याच्यामुळे पेट्रोलमध्ये जर कचरा असेल तर गाडी व्यवस्थित चालणार नाही, गाडी फटफट करेल, गाडी बंद पडेल. त्याच्यामुळे आपलं जे पोटाचे आजार आणि आतड्याचे आजार आहे याचं मेन कारण हे आपलं डाएट आहे. आपण जे खातो आणि आपण जे पाणी किंवा आपण जे काही अन्न आपण खातो त्याच्यावरच हे सर्व अवलंबून आहे. त्याच्यामुळं बॅलन्स डाएट, ताजं अन्न, गरम अन्न, शिळं अन्न न खाणे, नंतर आपल्या ज्या सवयी आहेत, ड्रिंकिंग म्हणा, अल्कोहोल म्हणा, बिअर म्हणा किंवा वाईन या सवयी ज्या आहेत त्या न ठेवणे, स्मोकिंग याच्यामुळे सुद्धा बरंचसं प्रॉब्लेम्स होऊ शकतो आतड्यांना. त्याच्यामुळे तंबाखू सेवन आहे, सिगरेट स्मोकिंग आहे, याचा डायरेक्ट इफेक्ट आतड्यावर आहे. हे कॅन्सरपर्यंत तर जाऊ जाऊ शकतं किंवा नाऊ शकतं हा पुढचा भाग झाला. पण साधं तंबाखू सेवनाने सुद्धा तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं. ह्या सगळ्या गोष्टी साध्या तंबाखूमुळे होऊ शकतात. तर याचं सेवन न करणे हे फार चांगलं आहे आणि आपल्या सवयी जर नसतील आणि पाणी जास्त पिणे, एखादं फ्रूट म्हणा किंवा फायबर जे आहे ते जास्त खाणे याने आपलं डाएट बॅलन्स ठेवून जर मॉडरेट एक्सरसाइज जर केली आणि जर व्यवस्थित त्याचं तारतम्य झोपेच्या वेळा मेन म्हणजे आपली जी 6 to 8 अवर्सची जी झोप आहे ती आपल्याला फार 8 तासाची झोप नेसेसरी आहे. तर झोपेचं प्रमाण कमी झालं तर ॲसिडिटी वाढते, ॲसिडिटी वाढली की कॉन्स्टिपेशन वाढतं. कॉन्स्टिपेशन करता परत माणूस खायला काहीतरी गोळ्या घेतो. मग ती विशियस सायकल चालू राहतं. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी व्यवस्थित जर पाळल्या आणि आपलं डाएट आणि जे डेली रुटीन आहे ते जर थोडंसं स्ट्रीमलाईन केलं तर मला नाही वाटत की आपल्याला पोटाचा आजार कधी त्रास देईल आणि दिलाच तर थोड्याफार ट्रीटमेंटने तो बराही होऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही केलेलं मार्गदर्शन आणि सांगितलेली माहिती आमच्या प्रेक्षकांना नक्कीच उपयोगी ठरेल आणि तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून आम्हाला माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.